प्रकल्प असलेला या प्रकल्पाचे बांधकाम जे आहे 2007 पासून सुरू झालेलं आहे। जेमतेम या कामाला जे आहे हे काम सुरू होऊनही या काम मोठ्या प्रमाणात सुरू आहे। शासनाच्या हस्तगतीतलं हे काम आहे पेढी प्रकल्प। या प्रकल्पाचे जे बांधकाम आहे हे जवळपास आता अंतिम टप्प्यात आलेलं आहे। एकंदरीत आपल्या पाठीमागे बघू शकता की या ठिकाणचं जे आहे हे दृश्य पाहिल्यानंतर असं वाटते की हे संपूर्ण जे गाव जे आहे या गावामध्ये पूर्णतः होत्याचं नव्हतं झालं असता असं देखील या ठिकाणी या भिंतीच्या या पासूनच पूर्ण प्रश्न निर्माण होत आहेत। आणि हे जे आहे या धरणाचे काम अंतिम टप्प्यातही आलेले आहे आणि ही परिस्थिती आत्ताच अशी आहे तर जर कदाचित या धरणामध्ये जर जलसाठा जर असता तर हे संपूर्ण जे आहे भिंत जर कदाचित कोसळली असती तर या भिंतीमुळे जे आहे संपूर्ण हे गाव जे आहे अत्यंत उद्ध्वस्त झालेले असते असं देखील या ठिकाणावरून संपूर्ण चित्र जे आहे स्पष्ट होताना आपल्याला दिसत आहे। आणि या कामामध्ये जे आहे मोठ्या प्रमाणात जे आहे शासनाने गैरप्रकार केल्याचा आरोप देखील येथील नागरिकांनी केलेला आहे। आणि या कामाची जी आहे सखोल चौकशी उच्चस्तरीय चौकशी करण्यात यावी अशी देखील मागणी येथील नागरिकांनी केलेली आहे। हे जे सरपंच या नात्याने उपसरपंच ग्रामपंचायत नंतर वाशेवाडी या भिंतीची पाहणी करण्याकरता आलो। अतिशय दैनावस्थेमध्ये हे भिंत दबलेली आहे। याच्यावरून सिद्ध होते किती दर्जेदार बांधकाम या विभागानं केलं आहे त्याची प्रतिक्रिया सगळ्यांसमक्ष दिसते आहे। परंतु मी वारंवार लेखी आणि तोंडीसुद्धा याची वारंवार शासन प्रतिनिधींना सांगितलं की ते काम अतिशय निष्कृत दर्जाचं होत आहे। याची पिचिंग झाली नाही, दबाई झाली नाही, नुसतं मुरुम जो टाकला तो योग्य प्रतीचा झाला नाही, टाकला नाही। कारण या प्रयोगशाळेत हा जी मुरुमाची चाचणी केली ती म्हणजे ह्या योग्य प्रकारचा मुरुम नाही असं पत्रसुद्धा आपल्याकडे आहे, त्याचा पुरावा आहे। परंतु काही दिवसांत त्याच खदांचा हा मुरुम वापरला गेला आणि आज या ठिकाणी त्याचं सत्य समोर येत आहे। म्हणून मी संबंधित आपल्या महाराष्ट्र राज्याचे सचिव जलसंपदा विभागाचे दीपक कपूर साहेब यांना भेटून याच्यावर मार्ग काढू। धन्यवाद। काम चालू आहे पेढी प्रकल्पाचे हे पूर्णतः निकृष्ट दर्जाचे असून याच्यात कोणतेच मूल्यमापन केल्या गेले नाही आहे, त्यामुळे ही क्वालिटी पूर्णपणे खराब आहे। तसेच या ठिकाणी पेढी प्रकल्पातील जे प्रकल्प बाधित लोक जे आहे यांना अजून रोजगारसुद्धा उपलब्ध झालेला नाही। तसेच पुनर्वसन झालेल्या ठिकाणी यांनीच अजूनपर्यंत नागरिक सुविधा पूर्ण केलेल्या नाही। आणि या ठिकाणी आज या ठिकाणी लोकांना प्रकल्पबाधित लोकांना उठवण्याची घाई फार मोठ्या प्रमाणात करून राहिली आहे। परंतु आज या ठिकाणी प्रत्यक्ष जी दिवाला शिवटी आहे ही पूर्णपणे ध्वस्त झालेली आहे आणि त्या ध्वस्त झालेल्या तसेच या बांधकामाची शासनाने त्वरित चौकशी करावी अशी मी आपणातर्फे विनंती। ह्या गावाचं धरण 5 मध्ये सुरुवात झाली, 7 मध्ये या धरणाला काम लागलं आणि जबरदस्तीनं खरेद्या करून कास्तकाराच्या त्यांना 1 लाख रुपयाचा फक्त भाव दिला आणि गावकरी नाही म्हणत होते या धरणासाठी हे इथं सक्सेस नाही, आम्हाला पाण्याची आवश्यकता नाही। बाहेर गावातून जिथं लाभार्थी आहे यांच्याकडून आम्ही सह्या आणून ती म्हणे आम्हाला पाण्याची आवश्यकता नाही कारण खारपट्टा असल्यामुळे तर शासनाने त्यांनाही ऐकलं नाही, ठराव दिले ग्रामपंचायत सर्व, पण शासन ऐकायला तयार नव्हतं। जबरदस्तीने हे धरण आमच्यावर लादलं। आता या धरणाचं काम होत आलं आणि ही भिंत 2 दिवस झाले कोसळली। त्यांच्याकडे शासनाचं काही दुर्लक्ष नाही आहे। हे निष्क्रिय काम झाल्यामुळे कच्चा मुरुम इथं वापरण्यात आला आणि सर्व हे भिंत खचलेली आहे। ह्या धरणामध्ये पाणी जर जमा असतं तर समोरचे गाव भातकुली आणि वाशेवाडी हे गाव पूर्ण वाहून गेले असते, कारण का हे गाव धरणाच्या काठीच आहे, मोठी जीवितहानी झाली असती। भरणीच्या अगोदरच ही अवस्था आहे ह्या धरणाची, तर समोर काय अवस्था झाली असती हे शासनानं समजून घ्यायला पाहिजे। ह्या धरणाची पूर्ण चौकशी होऊन दोषीवर कारवाई झाली पाहिजे। किती भ्रष्टाचार झाला ह्या धरणामध्ये हे सर्व शासनाने उघडकीत आणलं पाहिजे।